नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमनी. आज इयत्ता 10वी प्रकरण दुसरं आहे इतिहास लेखन भारतीय परंपरा या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर त्यामध्ये प्रमुख 2 पॉइंट आहेत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल आहे, दुसरं आहे भारतीय इतिहास लेख विविध तात्विक प्रणाली. ह्या 2 मुद्द्यांविषयी आपल्याला चर्चा करायचं आहे. पहिल्यांदा आपण पाहणार आहोत भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहणार आहोत. भारतीय इतिहास लेखनाची वाटचाल पाहणार आहोत. तर इतिहास लेखनाच्या पाश्चात्य परंपरेची ओळख आपण पहिल्या पाठात करून घेतलेली आहे. तर या पाठात आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरेबद्दल माहिती घेणार आहोत. त्यामध्ये पहिला पॉइंट आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. पहिलं पॉइंट आहे प्राचीन काळातील इतिहास लेखन. बघा, प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे उपक्रम म्हणा, पूर्वजांचे पराक्रम म्हणा, दैवत परंपरा म्हणा, म्हणजे प्राचीन भारतामध्ये पूर्वजांचे पराक्रम, दैवत परंपरा, सामाजिक स्थित्यांतरे इत्यादीच्या स्मृती केवळ मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. म्हणजे हडप्पा संस्कृतीमध्ये मिळालेल्या प्राचीन लेखांच्या आधारे भारतामध्ये लेखन कला इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रांपासून किंवा त्याही पूर्वीपासून अस्तित्वात होत असे दिसते. परंतु हडप्पा संस्कृतीची लिपी वाचण्यात अजूनही यश मिळाले नाही. भारतातील ऐतिहासिक स्वरूपाचे सर्वाधिक लिखित साहित्य हे कोरीव लेखाच्या स्वरूपातील आहे. त्याची सुरुवात मौर्य सम्राट अशोकाच्या काळापासून म्हणजे इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकापासून होते. सम्राट अशोकाचे कोरीव लेख हे प्रस्तरांवर आणि दगडी स्तंभावर कोरलेले आहेत. इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून धातूची नाणी, मूर्ती आणि शिल्पे, ताम्रपट इत्यादीवरील कोरीव लेख उपलब्ध होऊ लागतात. यामधून महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळते. म्हणजे या सर्व प्रकारच्या कोरीव लेखांमुळे संबंधित राजाचा काळ, वंशावळ, राज्यविस्तार, तत्कालीन शासन व्यवस्था म्हणा, महत्त्वाच्या राजकीय घडामोडी म्हणा, तत्कालीन सामाजिक रचना, हवामान, दुष्काळ यासारख्या महत्त्वाच्या बाबींची माहिती आपल्याला मिळते. म्हणजे प्राचीन भारतीय साहित्यांमध्ये रामायण, महाभारत ही महाकाव्ये, पुराणे, जैन व बौद्ध ग्रंथ, धर्मग्रंथांखेरीज भारतीय ग्रंथकारांनी लिहिलेले ऐतिहासिक स्वरूपाचे साहित्य तसेच परकीय प्रवास वर्णने ही इतिहास लेखनाची महत्त्वाची साधने मानली जातात. म्हणजे प्राचीन काळातील राजांची चरित्रे तसेच राजघराण्यांचे इतिहास सांगणारे लेखन हे भारतीय इतिहास लेखनाच्या वाटचालीतील महत्त्वाचे टप्पे आहेत. इसवी सनाच्या 7व्या शतकात बाणभट्ट या कवीने लिहिलेले हर्षचरित्र हे संस्कृत काव्य ऐतिहासिक चरित्र ग्रंथाच्या स्वरूपाचे आहे. म्हणजे त्यामध्ये तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचे वास्तववादी चित्रण केलेले आहे. त्यानंतरच आहे मध्ययुगीन काळातील इतिहास लेखन. बघा, इसवी सनाच्या 12व्या शतकात कल्याण यांनी लिहिलेला राजतरंगिणी हा काश्मीरच्या इतिहासातील ग्रंथ आहे. म्हणजे इतिहास लेखन शास्त्रशुद्ध कसे असावे यांच्या आधुनिक संकल्पनेशी हा ग्रंथ जवळचे नाते सांगतो. म्हणजे त्यामध्ये कोरीव लेख, नाणी, प्राचीन वास्तूचे अवशेष म्हणा, राजकुलांच्या अधिकृत नोंदी म्हणा आणि स्थानिक परंपरा अशा अनेक साधनांचा चिकित्सक अभ्यास करून आपण ग्रंथ रचला अशा उल्लेख कल्याणने केला आहे. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम राजकर्त्यांच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनांवर प्रभाव असलेला दिसतो. लेखनांवर अरबी आणि फारसी इतिहास लेखनाच्या परंपरेचा प्रभाव असलेला दिसतो. मध्ययुगीन मुस्लिम इतिहासकारांमध्ये जियाउद्दीन बर्मी हा एक महत्त्वाचा इतिहासकार होता. तारीख-ई-फिरोजशाही हा त्यांचा ग्रंथात त्याने इतिहास लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. म्हणजे त्यांच्या मते इतिहासकाराचे कर्तव्य फक्त राजकर्त्याच्या पराक्रमाचे आणि कल्याणकारी धोरणाचे वर्णन करून संपत नाही, तर त्याच्या दोषाचे आणि चुकीच्या धोरणाचे चिकित्सक अशा विवेचनही त्याने करायला हवे. एवढेच नव्हे तर संबंधित काळातील विद्वान व्यक्ती, उपासक, अभ्यासक, साहित्यिक आणि संत यांच्या सांस्कृतिक जीवनातील प्रभावही लक्षात घ्यायला हवा. म्हणजे बर्मीच्या या विचारसरणीमुळे इतिहास लेखनाची व्याप्ती अधिक विस्तारली. पुढचा आहे मुघल बादशहाच्या दरबारातील इतिहासकारांच्या लेखनात राजकर्त्यांची स्तुती म्हणा आणि त्यांच्याबद्दलची निष्ठा या पैलूंना विशेष महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे त्याखेरीज त्यांच्या वर्णनात समर्पक पद्य, उतारे, सुंदर चित्राचा अंतर्भाव करण्याची पद्धतीही सुरू झालेली दिसते. मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याचे आत्मचरित्र तुजुक-ए-बाबरीमध्ये त्यांना कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने आहेत. त्यांच्याबरोबरीने त्याने केलेला प्रवास
त्यांनी प्रवास केलेल्या प्रदेशाची व शहराची वर्णने, तेथील स्थानिक अर्थव्यवस्था आणि रीतिरिवाज, वनस्पती सृष्टी आणि त्यांचा बारकाईने केलेली निरीक्षणे यांचाही समावेश आहे. इतिहास लेखनाच्या चिकित्सक पद्धतीच्या दृष्टीने अबुल फजल यांनी लिहिलेल्या अकबरनामा या ग्रंथाचे विशेष महत्त्व आहे. अधिकृत नोंदीच्या आधारे ऐतिहासिक कागदपत्राचे काळजीपूर्वक केलेले संकलन आणि त्यातील माहितीच्या विश्वासार्हतेची कसून केलेली छाननी ही अबुल फजलने अवलंबलेली संशोधन पद्धती पूर्वग्रहविरहित आणि वास्तववादी होती असे मानले जाते. बखर या ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. शूरवीरांचे गुणगान, ऐतिहासिक घडामोडी, लढाया, थोर पुरुषांची चरित्रे याविषयीचे लेखन आपणास बखरीत वाचायला मिळते. म्हणजे मराठी भाषेत विविध प्रकारच्या बखरी उपलब्ध आहेत. यातील एक महत्त्वाची बखर सभासद बखर होय. छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत कृष्णाजी अनंत सभासद यांनी सदर बखर लिहिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती त्यातून मिळते. म्हणजे भाऊसाहेबांची बखर या बखरीत पानिपतच्या लढाईचे वर्णन आहे. अशी स्वतंत्र बखर आहे. होळकरांची कैफियत या बखरीतून आपणास होळकरांचे घराणे आणि त्याचे योगदान समजते. म्हणजे बखरीचे चरित्रात्मक, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक, पंथीय, आत्मचरित्रपर, कैफियत, पौराणिक आणि राजनीतीपर असे प्रकार आहेत. त्यानंतरच आहे आधुनिक काळातील इतिहास लेखन आणि ब्रिटिश इतिहासकार. बघा, 20व्या शतकात ब्रिटिशांच्या राजवटीत भारतीय पुरातत्वाचा अभ्यासास सुरुवात झाली. म्हणजे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे पहिले सरसंचालक अलेक्झांडर कनिंगहॅमच्या देखरेखीखाली अनेक प्राचीन स्थळांचे उत्खनन केले गेले. म्हणजे त्यासाठी त्यांनी प्रामुख्याने बौद्ध ग्रंथांमध्ये उल्लेख असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित केले. पुढे जॉन मार्शल यांच्या कारकिर्दीत हडप्पा संस्कृतीचा शोध लागला आणि भारतीय संस्कृतीचा इतिहास इसवी सनापूर्वी 3ऱ्या सहस्त्रकांपर्यंत किंवा त्याहूनही पूर्वीपासून जाऊ शकतो हे सिद्ध झाले. म्हणजे भारतात आलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. त्यांनी केलेल्या लेखनांवर ब्रिटिशांच्या वसाहतवादी धोरणाचा प्रभाव असलेला दिसतो. म्हणजे जेम्स मिल यांनी लिहिलेल्या द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया या ग्रंथाचे 3 खंड 1817 साली प्रसिद्ध झाले. ब्रिटिश इतिहासकाराने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ असून त्यांच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव आणि भारतीय संस्कृतीच्या विविध पैलू संबंधीचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन स्पष्टपणे उमटलेला दिसतो. अशा प्रकारे सन 1841 मध्ये माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी द हिस्टरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला. माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे मुंबईचे गव्हर्नर होते. त्यांचा कालावधी आहे 1819 ते 1827. भारताच्या इतिहासामध्ये मराठी साम्राज्याच्या कालखंडाचे स्थान अत्यंत महत्त्वाचं असून मराठी साम्राज्याचा इतिहास लिहिणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांमध्ये जेम्स ग्रँट डफ यांचे नाव महत्त्वाचे आहे. त्याने द हिस्टरी ऑफ द मराठा म्हणजे ए हिस्टरी ऑफ द मराठाज हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाचे 3 खंड आहेत. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची ब्रिटिश अधिकाऱ्याची प्रवृत्ती ग्रँट डफ यांच्या लेखनात उमटलेली दिसते. म्हणजे अशीच प्रवृत्ती राजस्थानचा इतिहास लिहिताना कर्नल डॉट सारख्या अधिकाऱ्यांच्या लेखनात आढळते. विल्यम विल्सन हंटर यांनी हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास लिहिला. त्यांनी त्यांची निपक्षपाती वृत्ती दिसते. म्हणजे डफ यांच्या इतिहास लेखनाच्या मर्यादा नीलकंठ जनार्दन कीर्तने आणि बी का राजवाडे यांनी 19व्या शतकात दाखवून दिल्या आहेत. त्यानंतरच आहे भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणाली. बघा, भारतीय इतिहास लेखन विविध तात्विक प्रणालीमध्ये पॉइंट आहे वसाहतवादी इतिहास लेखन. बघा, भारतीय इतिहासाचा अभ्यास आणि लेखन करणाऱ्या सुरुवातीच्या इतिहासकारांमध्ये प्रामुख्याने ब्रिटिश अधिकारी तसेच ख्रिश्चन धर्म प्रसारकांचा अंतर्भाव होता. भारतीय संस्कृती गौण दर्जाची आहे या पूर्वग्रहाचे प्रतिबिंब त्यांच्यामधील काहींच्या लेखनात स्पष्टपणे उमटलेले दिसते. म्हणजे वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी त्यांचा इतिहास लेखनांचा वापर केला गेला. 1922 ते 37च्या दरम्यान प्रसिद्ध झालेले केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया ग्रंथाचे 5 खंड हे वसाहतवादी इतिहास लेखनांचं काय आहे ठळक उदाहरण आहे.
दुसरं आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. बघा, दुसरं आहे प्राच्यवादी इतिहास लेखन. युरोपमधील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल जागृत झालेले होते. त्याबद्दल आदर कौतुक असलेले काही अभ्यासक त्यांच्यामध्ये होते. त्यालाच काय म्हटलं जातं? प्राच्यवादी म्हटले जाते. प्राच्यवादी अभ्यासकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमधील साधर्म्याचा अभ्यास केला. वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्यावर प्राच्यवादी विद्वानांचा भर होता. म्हणजे त्यातून या भाषेची जननी असणारी एक प्राचीन इंडो युरोपीय भाषा होती अशी कल्पना मांडली गेली. म्हणजे इसवी सन 1784 मध्ये सर विल्यम जोन्स यांनी कलकत्ता येथे एसेप्टिक सोसायटीची स्थापना केली आणि त्याद्वारे प्राचीन भारतीय वाङ्मय आणि इतिहास यांचा अभ्यासास चालना मिळाली. म्हणजे प्राच्यवादी अभ्यासकांमध्ये फ्रेडरिक मॅक्समुलर या जर्मन अभ्यासकांचा प्रामुख्याने उल्लेख करायला हवा. त्यांच्या दृष्टीने संस्कृत भाषा ही इंडो युरोपीय भाषा गटातील अतिप्राचीन शाखा होती. संस्कृत साहित्यात त्याला विशेष रस होता. त्याने हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद केला. तसेच द सेक्रेड बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड संपादित केले. त्याने ऋग्वेदाचे संकलन करण्याचे काम केले. ते 6 खंडांमध्ये प्रसिद्ध झाले आहे. त्याने ऋग्वेदाचा जर्मन भाषेत अनुवाद केला होता. म्हणजे अलीकडच्या काळात प्राच्य विद्यावंताच्या लेखनामधील छुपे साम्राज्यवादी इतिहास हितसंबंध प्रकाशात आणण्याचे काम एडवर्ड सैद या विद्वानाने केलेलं आहे. त्यानंतरचं आहे राष्ट्रवादी इतिहास लेखन. बघा, 19व्या-20व्या शतकामध्ये इंग्रजी शिक्षण पद्धतीमध्ये शिकून तयार झालेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनांमध्ये भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृती करण्याकडे असलेला कल दिसतो. त्यांच्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असं म्हटले जाते. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनास विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यापासून प्रेरणा मिळाली. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या प्राचीन भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहासाला त्यांनी विरोध केला. अशा प्रकारे राष्ट्रवादी लेखन करणाऱ्या इतिहासकारांनी भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण काळ शोधण्याचा प्रयत्न केला. असे करत असताना प्रसंगी ऐतिहासिक वास्तवाची चिकित्सापूर्वक छाननी करण्याकडे दुर्लक्ष केले गेले असा आक्षेपही त्यांच्यावर घेतला जातो. महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, विनायक दामोदर सावरकर, राजेंद्रलाल मिश्रा, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, राधा मुकुंद मुखर्जी, भगवानलाल इंद्रजी, वासुदेव विष्णू मिरासी, अनंत सदाशिव आळतेकर ही काही राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे उदाहरणादाखल देता येतील. त्यानंतर इतिहास लेखन, भाषाशास्त्र, व्युत्पत्ती, व्याकरण अशा अनेक विषयांवर मूलभूत संशोधन करणारे आणि मराठी भाषेतून लेखन करणारे इतिहासकार म्हणून राजवाडे परिचित आहेत. म्हणजे आपला इतिहास आपण लिहिला पाहिजे याचा पुरस्कार त्यांनी केला. मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड त्यांनी संपादित केले. त्यातील त्यांच्या प्रस्तावना अत्यंत अभ्यासपूर्ण आहेत. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण समग्र जीवन दर्शन, केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कटकारस्थाने आणि युद्धे यांच्याच हकीकती नव्हेत. म्हणजे असे त्यांचे मत होते. अस्सल कागदापत्राच्याच आधारे इतिहास लिहिला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. अशा प्रकारे बी क राजवाड्याने अजून एक असं सांगितलेलं आहे की मानवी इतिहास काल व स्थाल यांनी बद्ध झालेला आहे. कोणत्याही प्रसंगाचे वर्णन द्यायचे म्हटले त्या प्रसंगाचा परिष्कार विशिष्ट कलाकार आणि विशिष्ट स्थळावर अवलंबून दाखवला पाहिजे. काल, स्थळ व व्यक्ती या त्रयीची जी सांगड तिलाच प्रसंग व ऐतिहासिक प्रसंग ही संज्ञा देता येते असं बी का राजवाडे यांनी सांगितलेले आहे. आणि इतिहास संशोधनाच्या कार्यासाठी बी का राजवाडे यांनी पुण्यात 7 जुलै 1910 रोजी भारतीय इतिहास संशोधक मंडळ स्थापन केले. भारतीयांनी ब्रिटिशांविरुद्ध दिलेल्या स्वतंत्र लढ्याला प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा उपयोग झाला. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी लिहिलेली द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स म्हणजे 1857 चे स्वातंत्र्य समर या पुस्तकाचे विशेष महत्त्व सांगितलेलं आहे. राष्ट्रवादी इतिहास लेखनाच्या प्रभावामुळे प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. दक्षिण भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांकडे आणि इतिहासाकडे इतिहासकाराचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. त्यानंतरचं आहे स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन.
स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन आपण पाहणार आहोत. एकीकडे राजघराण्याचा इतिहासावर भर देणारे इतिहास लेखन केले जात असतानाच सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक इतिहासही लिहिण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात समाज, विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू यांचा इतिहास अभ्यासण्याची आवश्यकता विचारवंतांना वाटू लागली. म्हणजे या काळातील इतिहास लेखन प्रामुख्याने 3 नवे वैचारिक प्रवाह आढळतात. मार्क्सवादी इतिहास, वंचिताचा सबल्टर्न इतिहास, स्त्रीवादी इतिहास असं म्हटलं जातं. 3 वैचारिक प्रवाह आहेत. त्यामध्ये पहिला आहे मार्क्सवादी इतिहास, त्यामध्ये वंचितांचा इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. ह्या तिन्ही मुद्द्यांबद्दल आपल्याला सविस्तरपणे चर्चा करायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्वतंत्रोत्तर काळातील इतिहासामधील ह्या तिन्ही विचार प्रवाह किंवा वैचारिक प्रवाह आपण पुढच्या तासामध्ये पाहणार आहोत. आजचा तास इथेच संपतो. नमस्कार.